अहो नेऊन द्या ना तुम्ही. तर काहून जिद्द करून राहिली लक्ष्मी? हा येतो म्हणाले ना मामाजी, येतील ना तुला घ्यायसाठी. एवढी घाई आली का माहेरी जायची? अहो 3 दिवस झाले. त्या परवाच्या दिवशीच येणार होते बाबा. आणि 3 दिवसापासून आज जाईन उद्या जाईन, आज जाईन उद्या जाईन, बाबा घ्यायसाठी येणार आहेत. आणि 3 दिवस झाला माझ्या मनामध्ये आहे. खूप आठवण आली मला आता आईची, माझ्या बहिणींची, माझ्या मायाची खूप आठवण आली. आता 2 महिने आधीच तर गेलो होतो ना. थांबलो कुठं आपण? लग्नाला गेलो होतो, रात्रभरच तर थांबलो आपण. नाही आता मला जायचं आहे. हो तर कोण नाही म्हणत आहे जायसाठी? येणार आहेत ना तुझे बाबा. हा जाशील ना. कशाने येतील? गाडी खराब झाली म्हणत आहेत ना, म्हणूनच तर काल आले नाही ना. परवा मोसम खराब झाला, पावसाचा खूप मोसम झाला, त्याच्यामुळे नाही आले. काल येणार होते, आता गाडी खराब झाली, गाडी दुरुस्तीला टाकली आहे म्हणत होते. आता ते गाडी कधी दुरुस्त होणार ना, कधी येतील? माझा झाला ना मामांजी सोबत बोलणं, बसनं येणार आहेत ते. काय बसनी? बापरे, एवढ्या गर्मीमध्ये किती गर्दी राहते. नाही बाप्पा, बसनी वगैरे नाही जात मी. खूप गर्मी होते ना बसमध्ये आता, आणि किती गर्दी राहते. द्या मोबाईल, द्या बरं, मी बोलते बाबांसोबत. नका येऊ म्हणते. आताच म्हणते जायचं आहे आणि आता म्हणते का नका येऊ. अहो जायचं तर आहे, तुम्ही सोडून द्याल तर काय होते? सोडून नाही देऊ शकत का? मी कसं सोडून देऊ? घ्यासाठी येणार आहेत ना, मग तुला घ्यासाठी मी येईन वाटल्यास. तुम्ही नाही एक नाही ऐकत. का झाला हो लक्ष्मी? नारायण, का झाला? तिकडे समोरपर्यंत आवाज येऊन राहिला तुमच्या. कशासाठी तू महिमा सुरू आहे तुमची? आई काही नाही झाला. लक्ष्मी म्हणते मला नेऊन द्या म्हणते माहेरी. का ना लक्ष्मी? तुझे बाबा येणार होते ना, जाणार आहे ना तू? तुला घ्यासाठी येणार होते ना, येणार आहेत ना तुझे बाबा घ्यासाठी. नारायणला कशाला नेऊन द्या म्हणते बा? आई, बाबांची गाडी खराब झाली, ते बसने येणार आहेत घ्यासाठी. बसमध्ये किती गर्दी राहते, म्हणून म्हणत आहे यांना की तुम्ही नेऊन द्या मला, मग वाटल्यास बाबा आणून देतील. असं का? गाडी खराब झाली का? हो, आता तर लग्न वगैरेचा सीजन आहे, तर बसमध्ये तर खूप गर्दी राहतेच. आणि 2 वेळा बसही चेंज करावी लागते. असं नाही आहे की इथून बसला तर सरळ गाडीची पोहोचणे आहे म्हणून. हो, तो पण आहे म्हणा. नारायण, लक्ष्मी बरोबर म्हणून राहिली, नेऊन दे ना तर तिला. आई, मामाजीची इच्छा आहे इकडे गावी यायची. मला काही बोलले पण नाही मामाजी. गाडी खराब झाली आहे तर जावई बापू सोडून द्या लक्ष्मीला वगैरे म्हणून. मग मी आपल्याच मताने सोडून देऊ का? हो, तू पण बरोबर आहे म्हणा नारायण म्हणा तुझ्या. आई, तर मी फोन लावते ना बाबांना की तुम्ही नका येऊ म्हणून, सोडून देतात म्हणून. ते नाही म्हणून राहिले. नारायण करू दे, फोन करू दे. बरोबर म्हणते, गाडी बिघडली तर आता नेऊन दे ना, सोडून दे. बसने येण्यापेक्षा, बसने जाण्यापेक्षा आहे ना गाडी, सोडून दे. आज नाही आहे ना कुठला ऑर्डर वगैरे? नाही आज नाही आहे, उद्याच आहे. उद्या येऊन जाशील मग सकाळी, सायंकाळचा असेल ना? हो सायंकाळचा आहे. लाव ना तर लक्ष्मी फोन लाव. द्या ना तर मोबाईल, कुठे आहे तर? तिकडे रूम मध्येच आहे चार्जिंग वर. अरे पार्वती, अन्ना माझे कपडे अन्ना घालायचे. रागिनी प्रेस करून देतो म्हणे ना कपड्यांना. झाले का प्रेस करून? अहो नाही झाली प्रेस करून, लाईट गेली आहे ना. मगाशी मारून देतो म्हणे तेव्हा तर होती लाईट. आता गेली लाईट, अर्धा तास झाला तर. ऐकते कुठे रागिनी? मार बाई प्रेस म्हणलं तर ऐकली नाही. मोबाईल हातामध्ये आला का ना, नुसते मोबाईल पकडून राहते. तुम्ही तर काही बोलत नाही. मी बोलली की मग मलाच बोलता तुम्ही. पोरीच्या मागे कशाला लागते, पोरीच्या मागे कशाला लागते म्हणून. दे जाऊ दे, आण बरं, घालतो. तसंच घालतो म्हणतात, पण पोरीला एक शब्द नाही बोलू शकणार. माझी लक्ष्मी अशी नव्हती बाबा. घरच्या कामाकडे सगळं तिच्या लक्ष राहत होतं. तरी तर बोंबलतच राहत होती तिच्या मागे. बोंबलावं लागते ना, पोरीच्या मागे बोंबलावं लागते. हा कर बाई, तो कर बाई, तिच्याच कामात येते ना मग लग्न झाल्यानंतर. आता आले का तिच्या घरचे घराने आले का सांगा? नाही तर मग घराने येतात ना सासरी गेल्यानंतर. तुमच्या पोरीला हा काम नाही येत, हा अशी नाही करत, तशी नाही करत. एकदम शिकवली मी चांगली. माझ्या लक्ष्मीला एकदम चांगलं काम शिकवली मी. तिची सासू कमी शहाणी नाही आहे. लक्ष्मीच आहे म्हणून टिकते. सगळं काम टाकून ते वावरात चालली जाते. अरे तर वावर आहे तर जातील नाही तर का? तुम्ही काही बोलत जा बाबा रागिनीला. अरे शिकतात ना मुली, बरोबर शिकतात. फालतू मध्ये तिच्या मागे लागते. दे आण कपडे, आण बरं, दे घालू दे ना, जाऊ दे लवकर. तर आताच निघता का? ऊन किती आहे, निघाल ना 3 वाजे. एसटी न जायचं आहे ना. आपल्या हातची राहते का एसटी? आपल्या हातची राहते का? 5 मिनिटासाठी मग हुकते. लवकर गेला तर परवडते. त्यांच्या गावासाठी अजून एसटी दुसरी बदलवा लागते. तुम्ही ऐकतच नाही ना. तुम्हाला म्हटली होती की सेकंड हँड गाडी नको घ्या. ऐकता का? किती वेळा बिघडली ते गाडी. अरे तर नवीन गाडी घ्यायसाठी 1 लाख रुपये पाहिजेत ना खिशामध्ये. 1 लाख रुपये पाहिजेत खिशामध्ये. आता परवडला का? 3 वेळा त्या गाडीला दुरुस्ती करता किती 5-10 हजार तर रुपये लागून गेले आता 6 महिन्यातच. ते विकवाक करा, नवीन गाडी घ्या. आहेत का पैसे? आहेत तुझ्याजवळ? आहेत का 1 लाख रुपये? 1 लाख नाही आहे. तिकडून जमावून ना करून कसंही, आणि ते पैसे देऊन लोनवर वगैरे उचलून घेऊ मग गाडी. आता त्याच्याही किस्त द्यावं लागतात ना, मग हर महिन्याला तेवढी किस्त द्यावं लागते. जर नाही जमले पैसे तर मग गाडी उचलून घेऊन जातात.
माहित आहे ना, मला माहित आहे ते होते किस्ती बरोबर भरून होते, पण हे अशी खटारा गाडी नाही पाहिजे. आता आली ना उभा पोरीला आणायसाठी जातो म्हटलं. 3 दिवस झाला तुम्ही जात होते तर पहिल्या दिवशी तर वातावरण खराब झाला म्हणून नाही गेले, आणि दुसऱ्या दिवशी जातो म्हटलं तर गाडीच चालू नाही झाली. आता 2-4 दिवस दुरुस्ती नाही होणार आहे म्हणता. कुठला युनिक माल घेऊन आणले तर माहित नाही तुम्ही. तयारी करून आहे पोरगी तिकडे. आई ताईचा फोन आला, आण ना ते इकडे मोबाईल, आण ना. प्रेस करून राहिले नाही मी. अरे लाईट आली वाटते. येते थांब. हॅलो लक्ष्मी, आवाज येत आहे का बेटा? हो आई, आता येत आहे आवाज. का करून राहिली लक्ष्मी? काही नाही आई बाबा निघाले का? नाही निघायचेच आहेत, आता निघतील थोड्या वेळात. आई बाबा नाही येतील. काऊन लक्ष्मी, काऊन नाही येतील? का झालं पार्वती? दे माझ्याकडे मोबाईल दे. थांबा ना, बोलते ना मी. थांबा ना तुम्ही. कालच जा म्हटले तर ऐकले नाही. आई काय झालं, आवाज येते का? हो येते, बोल ना, बोल. येत आहेत ना बेटा तुझे बाबा. काऊन अशी बोलून राहिली? तुझ्या सासूबाईने नाही म्हटलं का? नाही आई, तसा काही नाही आहे बाबा. बस नाही येण्यापेक्षा तुझे जावई सोडून देत आहेत मला. असं का? जावई सोबत येऊन राहिली का? अरे वा, चांगली गोष्ट आहे मग. ये मी तर घाबरूनच गेली होती बाबा. काऊन नाही तू आधी म्हटली की नाही बाबांना नको पाठवू म्हणून. तू ना लक्ष्मी आधी सरळ सांगता नाही येत नाही तुला? सांगतच होती आई मी इकडे बोलतच होती तर आवाज नव्हता येत तुझ्या. मी घाबरली की नाही तर तुझे बाबा काहून काजाला करत होते, मोबाईल मागत होते म्हणून. ठीक आहे ना, मग या लवकर. हो आता तयारी वगैरे करतो ना, निघतो मग. हो ठीक आहे. आई फोन आणशील इकडे, मला बोलायचं आहे ताईसोबत. बाई लक्ष्मी रागिनी बोलतो म्हणते. दे ना ताई. घे रागिनी, फोन घे. अरे पार्वती, माझ्याजवळ ते म्हणलं फोन तर तिकडे घेऊन गेली. रमेश लाव ना बेटा, बेबीला फोन लाव ना. बोलतो ना मी. लावलं होतं फोन. कधी लावला होता? मग असेच लावलं होतं नाही फोन. बोलायचं आहे का तुला बाईसोबत? नाही राहू देता, फोन लावलं होतं म्हणते ना. का म्हणते तर येतो म्हणते. आता उन्हाळ्याची 4 दिवसाची येऊन जाते आंबाखानीची. आता पोराबारायलाही सुट्टी आहेत, मग जमत नाही यायला, काही नाही. शाळा सुरू राहिली की शेतीचे कामं येतात. मग अजून येतो बाई घ्यासाठी म्हणून बोलला नाही का? आई बोललो, मी सगळं बोललो. कधी चालला तर मग? 2-3 दिवस नाही म्हटलं ना ताईनं. बाबा 2-3 दिवस काऊन नाही म्हटलं तर? ते मामीजी वगैरे गावी गेले आहेत. नाही, त्या माझ्या नेलाय ना, मोठी गाव तर खायची साधा आहे. किती वेळा गावी जातो म्हणलं नसेल माझ्या पोरीनं तर आपणच तयारी केलं नसेल. दे बरं फोन लाव बरं, बोलतो मी. आई लग्नाला गेले आहेत मामीजी. लग्न आहे खरं. असं का? लग्न आहे का? आता मग ठीक आहे. मी म्हणलं येईन म्हणलं ताई घ्यासाठी, तर ताई म्हणते नाही राहू दे म्हणते, येऊन जाईन म्हणते मी बसने. मामीजी आल्या की येऊन जाईन म्हणते. गुड्डीचे बाबा, मी येते ताईच्या इथून. आता कशाला चालली तू? आज तर गेली होती ना वावरामध्ये. आज तर उशिरा चालले तुम्ही. घरी आलं तर 1 वाजला होता. आता कशाला चालली? आता चहा बिया बनव बढिया. बाबा चहा वगैरे पेलीच नाही तुम्ही? मला वाटलं चहा वगैरे झाला असेल पेऊन तुमच्या. चहा बनवायसाठी आवाज काऊन नाही दिला मग? झोपली होती ना तू, झोपली होती म्हणून आवाज नाही दिलो. हो तर झोपली होती तर का झाला? आई तर चहा बनवतात ना. अहो बनवतो म्हणलं मी, विचारायला चाली रमेशला चहा बनवू का म्हणून. नाही तिथं ओट्यावर गंज दिसला की नाही चहाचा, तर मला वाटला झाला असेल तुमचा चहा पेऊन. गंज काढली मी ओट्यावर ना, रमेशचा आवाज आला बोलताना फोनवर. मला वाटलं बेबी सोबत बोलत असेल म्हणून आली मी. बोलला काय मग बेबी ताई सोबत? नाही रमेश बोललो म्हणत होता ना. येत आहेत का मग बेबी ताई? नाही ना, कोणता कधी येते तर का माहित आहे. ही पोरगी तिची सासू लग्नाला गेली आहे खरा. आता ते विहीनबाई आल्यावर येईल वाटते. हो बरोबर आहे. आता त्या मामीजी आहेतच नाही घरी तर कशा येतील. ठीक आहे मग बनवते चहा आणि जाते ताईच्या इथं. बाबा कोणतं तुझ्याही काही समजत नाही. आता कशाला चालली? आज तर 1 वाजेपर्यंत वावरातच होती त्यांच्या. गोष्टी मास्टर झाल्याच नाही का तुमच्या? संपलंच नाही अजून, राहिल्याच का गोष्टी? गोष्ट बिष्ट करायला नाही चालली. मग कशाला चालली? रोजीचे पैसे देणार आहेत आई, तर येऊन जाशील म्हटलं. असं रोजीचे पैशासाठी चालली का? काय कोणता तशी सांगत नाही ना काही नाही. ताईच्या इथं चाललो म्हणून सांगते. आधीच सांगायला पाहिजे ना की रोजीचे पैसे आणायसाठी चाललो म्हणून. आजच काम संपला आणि आजच चालली पैशासाठी. रजनी दुर्गा वगैरे जाणार आहेत. ताई म्हणाले तू येऊन जाशील म्हणाले, म्हणून जात होती बा. तुमचा चहा झाला असेल म्हणला, नाहीतरी तिथे गेल्यानंतर चहा होतेच ताईच्या इथं. नाही बनवला म्हणजे चहा? ताई चहा नाही बनवत, मी गेली का? बाबा कोणता? तू गेली की चहा नाही बनवत म्हणते तुझी बहीण, आणि अशी म्हणून राहिली की तिथं गेल्यानंतर चहा होतेच म्हणून. का बोलून राहिली? काही समजते की नाही समजत तुला? आई तसं नाही, तिथं गेल्यानंतर चहा होतेच, पण ताई नाही बनवत, मी बनवते. असं तू बनवते त्यांच्या घरी गेल्यावर चहा? ताई बनवतच नाही मी ताईच्या घरी गेल्यानंतर. ताई म्हणते तुझ बनव म्हणते, मस्त चहा बनवते म्हणते. आज काऊन 1 वाजेपर्यंत राहिल्या वावरामध्ये? कोणता? आई सायंकाळी वातावरण खराब होते ना, पावसाचं वातावरण होते, त्याच्यामुळे थोडासाच काम बाकी होता. सगळेजणी म्हणायला बसला की अजून काय याचा. 1च बांधीचे होते कंस मोडायचे, तर मग मोडमाड करून टाकला. हो का?
कोणता बनव पटकन चहा बनव मग चालली जा. हो बनवते हो कोणता काळी चहा बनवशील? काहून नाही काळी चहा खाऊन दुधाची चहा तुम्ही पिता ना. अहो का करते कोणता? मग अशी मागचा दरवाजा खुला होता, आम्ही इकडे समोर आली. रमेश घरी नव्हता. कुठून आली बिल्ली ना कुठून नाही तर माहित नाही. दूध पिऊन टाकलं ना. का म्हणता आई सगळं दूध पिलं बिल्ली ना. हो अर्धा पेलं होतं ना तो. मग तो बिल्लीचा उष्टा कशाला ठेवू, टाकटूक केली. मग मी म्हणलं असाच ठेवीन, तू वावरातून आल्यावर चहा वगैरे बनवशील म्हणलं. आणि एखाद मला झोप लागून गेली तर मग बनवली असते ना चहा तू त्या तसेच दुधाची, म्हणून मग टाकटूक केली मी. ते खूप धूम मारते बिल्ली. आता 4-5 दिवस झाला रोज येते. त्या दिवशी पण असाच दूध पिलं पण थोडासाच होता. म्हणूनच हो तिला दूध मिळालं ना म्हणून येते ते. गरम होता तर म्हणलं थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवीन मी. दरवाजा लावून घ्या बाई. जाऊ द्या आता बनवते काळीच चहा बनवते. ललिता ताई ओ ललिता ताई. काऊन रजनी? भाऊ ताईंना बोलवा बरं. नाही आहे ना घरी नाही आहे ललिता. शांता बहिणीच्या घरी गेली ते. शांतताईची इथं गेल्या पण बापा आवाजही नाही दिला ना. गेली ना आता थोड्या वेळ झाला गेली. दार खुला दिसला आता मी म्हटलं घरीच असतील ताई. भाऊजी आज गेले नाही तुम्ही कामावर? नाही तब्येत बरी नव्हती तर घरीच राहिलो. मग जास्त वेळ नाही झाला गेली तर आताच गेली पोहोचली असेल. हो का ठीक आहे मग मी जाते. पण मी बोलली होती ललिता ताईला आवाज द्याल म्हणून. हो का ते माहित नाही बाबा. आता देवदास आहे का घरी? हो आहेत ना ते घरीच आहेत. देवदासही नाही गेला का कामावरती? नाही त्यांचं काम तर 8 दिवस झाला बंदच आहे. हो का ठीक आहे जी भाऊजी मग. हो जा आताच गेली ते पोहोचली असेल. हो जाते आता मी. घरी गेलीच नाही कावेरी तू? नाही गेली ना वहिनी. इकडे भाऊच्या तिथं थांबली होती. मुक्काम आहे वाटते मग आज तुझ्या? नाही वहिनी मुक्काम बिक्काम नाही आहे. ऊन खूप झाली होती ना म्हटलं आता इकडेच आराम करते. घरी गेला तर पांडू नाही असं झोपू नाही देत. मी गेली का माझ्याच मागे लागते. मम्मी हा दे तो दे. शांताताई रजनी दुर्गा आली नाही का? नाही ना कोणीच नाही आलं. आम्हीच आधी आलो नाही. आता ह्या ताई घरी जाईन म्हणत होत्या तर चला वहिनी म्हणतात चालले जाऊ ना येऊ जाऊ म्हणतात पटकन. पण रजनीची मुलगी आली होती ना आमच्या इथं. माझी मम्मी आली आहे का म्हणून विचारायला. मला वाटलं गेली का बाबा म्हणून आम्ही अजून घाई नाही आलो. फालतू मध्ये झोपेच्या खोरमा झाला बाबा तुमच्या. नाही हो झोपली बिपली नव्हती. वावराकडे गेले तर त्यांच्यासाठी चहा वगैरे बनवून दिली. आज आपण जास्त जीवनात होतो ना त्याच्यामुळे मला कसंच तरी वाटत होता. गजून जाऊन लेटली मी. हो ना ताई झोमली बाबा ऊन आज. पण तुमच्या इथं मस्त हॉलमध्ये थंड थंड लागते. हो बाहेर कूलर लावला आहे ना. हो बाहेर कूलर लावला ना तर चांगली थंडी थंडी हवा येते मस्त. शांताताई कावेरी ताईला थांबा म्हणते नका जाऊ म्हणते आज. हो ना कावेरी थांबत का नाही वहिनी येईन ना मग 4 दिवसासाठी. गावच्या माहेर झाला म्हणून का झाला येईन नाही का मग. येतो मग मस्त 4 दिवस राहते. आता आज राहीन तर मग येऊ देतील का मला? वहिनी राधा नाही येत आहे का? आता आंबाखानीची येणार आहेत ना. त्या राधाताईची जाऊ गेली आहे माहेरी. ते आल्यानंतर मग राधाताई येतील इकडे. हो का भाऊ जात असेल नाही आणायसाठी मग? हो जातील ना. आता हे जातील नाही तर मग विशाल जाईल. बघा वहिनी राधाला आणायसाठी कसे पाठवता तुम्ही आणि माझी वहिनी पाठवत नाही माझ्या भावाला. म्हणत नाही की जा ना कावेरीला आणा का काही असे म्हणून. का कावेरी ताई काही पण सांगता तुम्ही तर मग असेच म्हटली जाल ना घेऊन याल म्हणून कावेरी ताईला. पण शांताताई याच मागे पुढे पाहतात. कशाला भाऊ म्हणतात येईन ना म्हणतात. बरोबर आहे ना कावेरीचा भाऊ येईल तर मग पाहुणचार वगैरे बनवा नाही लागेल का भाऊचा? नाही कावेरी का वहिनी तुम्ही पण पाहुणचारचा काय असंही काही राहिलं आमच्या इथं तेव्हा आम्ही बोलवतोच भाऊला. भाऊ पण बोलवते आम्हाला. चांगला आहे हो कावेरी गावच्या गावी राहिला ना. आता एकामेकाला माणूस बोलवतेच. का चांगला आहे म्हणता वहिनी? गावचा ना मानाचा नाही राहत बाबा. बाहेर गावावरून आला तर मान पान होते. असं तुझ्या मान पण नाही होत का? नाही होते म्हणा करतात वगैरे वहिनी तसं काही नाही आहे. शांताताई द्या ना तर पैसे. आता सायंकाळच्या कामाची वेळ होत आहे. काम बिमा काही झाडू बिडू काहीच नाही केलं बा. हो देते ना देते. आता उद्या परवा झाले असते पैसे. कुठं परत होते? नाही हो तसा कुठं परत गिरत नव्हते पैसे. पण होते घरी तर म्हणाले हे की देऊन देशील म्हणून. कधी द्यावंच लागतील ना. रजनीला पैशाचं काम होताच तर म्हणून म्हटली आता सगळ्यांनाच देऊन देते. पाय ना ह्याची आची आहे रजनी. तिलाच पैशाचा काम होता ना त्याची आची आहे. शांताताई अहो ये ना दुर्गा ये. अहो इकडे हॉलमध्येच आवाज बसले ये बसा. असा ललिता ताई ननंदबाई सोबत आल्या वाटते नाही. आवाज नाही दिले ना काही नाही. का आवाज नाही दिली म्हणते रजनी? तुझीच पोरगी आमच्या घरी आली माझी मम्मी आहे का म्हणून विचारायसाठी आणि तू म्हणून राहिली आवाज नाही दिला म्हणूनच तर घाई ना आलो आम्ही. म्हणलं मस्त काम आहे रजनीच्या. गेली ना आवाज नाही दिला. तेव्हा ना आम्ही दुर्गाताईच्या इथं गेली होती येता का म्हणून विचारायसाठी. हे माझी पोरगी तुमच्या घरी आली मग थोडाशी नाही दिसली घरी. तिला नाही सांगितली तर बस याच्या घरी जाईल त्याच्या घरी जाईल. मग सरपंच ताईच्या घरी गेली होती. सांगून द्यायचं ना तर मग. आता सांगून आली की नाही? तर सांगितली ना ते दुकानात गेली आहे. पैसे पाहिजेत होते तिला. शांताताई ते मशीन आली का मग मक्का चुराई? नाही ना हो दुर्गा नाही आली ना. उद्या येते का आता का माहित.
ते सरपंच भाऊही परेशान होऊन गेले आहेत. बरं झालं बापा आता त्या दिवशी पाऊस जास्त आला नाही तर का शांतताई. आता पावसाचे दिवस राहिले असते की नाही तर दिसून पडला असता पाऊस. एक चिरा झाली चांगली. हो पण जास्त वेळ नाही राहिला ना पाऊस, पटकनच निघून गेला. थोडासा आला पण जोराचा आला नाही का. कोणाकोणाकडे तर बापा गारपीट वगैरे झाली त्या दिवशी. हो शांतताई, माझ्या बहिणीच्या गावाकडे गारपीट झाली ना त्या दिवशी. पाऊस परवडला एखादाचा, पण गारपिटी नाही पाहिजे बापा. गारपिटीने खूप नुकसान होते. कुंता येते का नाही बाबा? कुंताला येशील म्हटले होते तर नाही येत असेल. कुंता नंतर येईन म्हणत असेल. का माहित बाबा, आता येईन तर म्हणत होती. झाडू बिडू लावतो म्हणलं तर रजनी म्हणते चला ना म्हणते. झाडूही नाही लावते पण रजनीनं. आता ललिताताई वगैरे गेल्या ना म्हणून चला केली मी. हो बाबा, मागे येऊन जावा तर मग काही मिळतही नाही. त्या दिवसच्या आईस गोला गेला ना. आईस गोला मिळालाच नाही मागेवरून आलो तर आपण. का बाबा दुर्गा, तुझी सुई आईस गोल्यावरच अटकली आहे. नाही तर का शांतताई? शांताराम भाऊ आहेत का? मार म्हणत होते ना मी चारीन म्हणून आईस गोला. नाही हो, आता आहेत नाही घरी ते. आईस गोलावाला येईल तर मग घेऊन देतील ना तुला. करा बाबा हिशोब शांतताई, लवकर करा हिशोब. जायचं आहे, काम आहेत घरी. काम बिम करून यायला पाहिजेत होता ना. गाईनं कशाला आल्या? मग हा नाही मिळाला ना तो नाही मिळाला म्हणते. मग सांगा किती रुपये झाले? आता तुम्हाला माहित नाही आहेत का शांतताई? किती रुपये झाले म्हणता? ठोक असतं हिशोब आहे. 4च दिवस झाले ना काम. हो 4च दिवस झाले काम, तर सांगा ना किती रुपये झाले? 1200 झाले शांतताई. 300 रुपये रोजी घेता का? हे तर म्हणत होते की 280 रुपयाच्या भावाने देशील म्हणून पैसे. नाही शांतताई, असं कसं? 300 रुपये बोलणी झाली होती ना. आपण नाही खाल्ला बाबा आईस गोला बेस गोला. ज्यांनी खाल्ला त्यांना कमी द्या पैसे. आपल्याला तर 300 रुपये पाहिजेत. असं म्हणजे आईस गोल्याचे पैसे कापून राहिले का काय शांतताई? काय शांतताई, आमच्या ह्याच्यातून कमी करून घ्या. नाही ललिता, आईस गोला बेस गोल्याचे पैसे नाही कापत आहे मी. मजाक करून राहिली. का म्हणते दुर्गा म्हणून. इकडे सगळे जणी बसल्या. बाबा कोणता तू कोणाकडून आली? ताई मी मागेवरून आली. तर मी म्हणलं मागे आवाज देते ताई म्हणून. अरे आवाजच नाही आला. कूलर सुरू आहे ना त्याच्यामुळे आवाज नाही आला. दाराला ढकलली तर खुललं दार टेकलाच होता ना. मी म्हंटली येते की नाही बाबा कोणता, आतापर्यंत नाही आली तर. येत होती ताई, मगाशीच येत होती, पण चहा वगैरे बनवली घरी त्याच्यामुळे उशीर झाला. कशाला चहा बनवली कोणता? इकडे चहा नाश्ता सगळंच झाला असता ना. हो झाला असता, पण हे आमच्या इथं गुड्डीचे बाबा चहा नाही झाला होता ना त्यांच्यासाठी बनवली. असं मग ठीक आहे. कोणता एक काम कर का, पटकन चहा बनव बरं. घाई करून राहिल्या मार. राहू द्या ना शांतताई, येतं चहा बिहा. रजनी बनवतो म्हणतात तर बनवू दे ना. हो का नाही शांतताई? रोज का आम्ही चहा प्यासाठी येतो का तुमच्या इथं? नाही दुर्गा, रोज चहा वगैरे प्यासाठी नाही येत. बनव बरं कोणता चांगल्या दुधाची चहा बनव. दूध आहे का नाही ना शांतताई? आहे ना दुर्गा, दूध आहे. मस्त कडक चहा बनव. कोणता? मला कडक चहा बनवता नाही येत बाबा दुर्गाताई. हो कडक चहा म्हणजे दूध जास्त टाक, पाणी कमी, चायपत्ती जास्त टाक, मस्त अद्रक बिद्रक टाक आणि विलायची. मोठी कडक चाय सांगून राहिली. आपल्या घरी किती कडक चाय पाजते? आपल्या घरी तर 1 कप दुधामध्ये 4 कप चाय बनवते आणि इथं मोठी म्हणते कडक चाय बनव. झाला मग 1 पाव दूध पाहिजे. ताई आहे का पावभर दूध? 1 पाव वगैरे नाही आहे, 2 कप असेल दूध. आता मग अशी चहा झाली. होते 2 कप दूध आहे ना. होते 6 कप असतं बनवायचं चहा. होते नाही तर का कोणता? कोणी तर 1 कपा दुधामध्ये 4 कप चाय बनवतात.